माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 20 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवितसे कर जोडून भक्तिभावे करुणी स्वामी निरोपेले अम्मासी श्री गुरु आले गानकाप्रासी गौप्य रूपे मराप्रासी औदुंबरी असती म्हणता शिष्य वचन ऐकोने संतोषाला सिद्धमोनी सांगत असते विस्तारुणे औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ गामे ग्रामासी विप्रयेक पर्ययसी गंगाधर नाम ऐसी विदरत होता जाना त्याची भार्या पतिव्रता शांतसे सुशीलता पुत्र होणे सर्वे तीज मृत्युता कष्ट तसे येणे प्री 5 पुत्र 30 झाले सर्वेचे पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कवणे प्री स्थिर राहणे कर्म विपाकेसी विचार करीती तिच्या दोषासी पुत्र शोक भाव्यासी पातकते वेळी सांगती विप्र विध्वजनम पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती तये वेळी गर्भपात स्त्रियांची जे जन करीती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाना अश्ववद गोधन करी वांज होय सदाज्वरी एखादा परद्रव्य अपहारी पुत्री होय तो दाना विप्रवणती तियेचे तुझे पुत्र तुझे पूर्व जन्मदोषी दिसतसे अम्मासी सांगू ऐका एकचित्ती शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तेव्हा तुवा न देशी कष्टला भोत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवणिता खेदे खिन्न अनुत्रप्त होणी अंतकरण द्विज चरणी लागली ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे विप्रवणती तियेचे तुआ केले ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी करणे उद्धारगती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेने होय तुझ बरवे एका भावे आचरावे कृष्ण तिरी वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेशी तीर्थ असती वहुंसी औदुंबर वृक्षासी आराधावे प्रियेसा पाप विनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्तनपन अभिषेकोणी श्री गुरुचरण पूर्ण स्नान काम्य तीर्थी विधीपूर्वक श्री गुरुचरणे पूजा करावी एक म्हणे येणे परी भक्तीने मासे का जरावे साणसे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होईल शतायुषी मासाचे ऋणी ते नेपरी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्रे द्विजवरासे एक शत त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरु स्मरण करोणी म्हणे पूजा करियो गुरुचरणे तुझे पाप होईल धुणे ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगता द्विजवरी ऐकोणी सती चिंता करी शतद्रव्यामुच्या घरी कधी न मिळे वरी ऐसा कष्ट करीना फुले देही उपवासादी पूजा पाहे मास उपवास एको भावे करीना आपण गुरुसेवा विप्रमणती एक बाळे तू ते द्रवे तुके न मिळे सेवा करिओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तू कृपाळू भक्तासी निवारील ब्रह्महत्या दोषासी जितुके येईल तुझ्या शक्तीशी द्रव्य वेची गुरु निरोपे परी सोने द्विजवचन विप्रवणिता संतोषण गेली त्वरित ठाकून जैते स्थान श्री गुरुचे स्नान करुणे संगमासी पाप विनाशी विदेशी 7 वेळ स्तनपनेशी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्य तीर्थी करुणे स्नान पूजा करुणे श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणे नमन करीत असे उपवास येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणे आला विप्रतीच्या स्वप्ने द्रव्य मागे एकशेत अद्यापि जरी न देशी घेईन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढो नेदी अवधारी वाया करिशी तू सायासी पुत्र कैचे तुझे अंशी
म्हणून कोपी मारावयासी आला पिशाच स्वप्नात, भयचकित ते वनिता औदुंबरा आडरी गता. तो देखिले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली. अभय देऊनी नारीसी वारिता झाला भ्रमणासी, पुसती श्री गुरु तयासी का मारिसी श्रेयसी. विप्रविनय श्री गुरुशी जन्मांतरी आपणासी, अपार केला द्रव्यासी प्राण तेजिला यास्तव. स्वामी कृपाळू सर्वासी, आपण आमचे शत्रूचा पक्षपात करीसी. तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपण, उपद्रव देशी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण. आम्ही सांगो जैने रीती, जरी ऐकसी हितार्थी तुझं होईल सद्गती. पिशाचत्व परिहरेल, जे काय देल विप्रवणिता तू अंगीकारावी सर्वदा. जरी न येई तुझ्या चिता, जाई आता येधोन. राखीन माझ्या भक्तासी अंश विरुद्धीशी, पुनरपी जरी पाहू येसी शिक्षा करू ती गुरु. ऐकोडी श्री गुरुचे वचन, विप्रपिशाच करी नमन. स्वामी तुझे देखिले चरण उद्रावे आपणासी. श्री गुरु म्हणती तयासी, विप्रवणिता भावेसी. करील कर्म 10 दिवसी, गती होईल तुते जाना. येणे परितयासी निरूप देती श्रेयशी, जे असेल तुझपासी आचरी कर्म तया नामी. अष्टतीर्थी स्नान करे तया नामे उधारी, 7 दिवस येणे परी सनपन करी अवदोंबरा. ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित भरवसी, कन्या पुत्र पूर्णा ऐशी होतील म्हणती श्री गुरु. ऐसे देखुनी जागृती विप्रवणिता भय विस्किती, ज्ञाने पाये श्री गुरुमूर्ती विसंबे म्हणत. श्री गुरु निरुपे 10 दिवस केले आचरण परियेसेस, ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी. एरे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ, नारिकेल 2 देत भरिली ओटी तिची. म्हणे पारणे करी ओ तू आता, पुत्र होतील वेदरता वाढे त्यांची संतती होता. चिंता न करी हो वाळे पुढे तया नारीशी, पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरुकृपेशी. एक चित्ते प्रियेसा व्रतबंध करीती ज्येष्ठासी, समारंभ नंतरशी चौल कर्म दुजियासी. करू पाहती माता पिता समारंभ करी जननी, चौल कर्म करणे म्हणे. पुत्रासी झाली वर्षतीनी, अत्यो उल्हास मानसी. समारंभ अति प्रीती करीती झाली आयती. पूर्ण दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी. व्याधी अससे 78 एका उणे एक थोर, तयामध्ये जोगा तीव्र धनुर्वात तयासी. अवयवा कोणी दिसे भयानक नयनी, येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी, शोक करीती जनक जननी. ऐका श्रोते एक चित्ती, प्रेत पुत्रावरी लोळे. अलिंगोणी परिवळे विष्णुनिया माया जाळे, प्रलापी तसे ते नारी. म्हणे ताता पुत्रणाया प्राण रक्षका माझ्या प्रिया, माते कैवी सोडून या जासी कठोर मन करुणी. पुत्र व्यारे पाचा आपण त्यात एक तू निधान, जरी झाले गर्भधारण तैपास्ताव संतोष. श्री गुरुने दिला मातेवर, पुत्र होईल निर्धार. त्याने मज हर्षमार वरद पिंड म्हणून, दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत. तू तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाण. ऐसे नाना परी देखा दुःख करी ते बाळिका, निवारण करीती सकळा वाया दुःख तुका करीसी. अवतारी होता ती हरिहर, ते न राहती स्थिर. तुम्ही तरी मनुष्य नर, काय डळ तुम्हासी. येणे परी सांगती जन, आणखी दुःख आठवी म्हणे माते दिदली जाण. स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री नृसिंह सरस्वती. भूमंडळी माख्याती औदुंबरी वसती त्याची, दिदले मज सुत त्याचे बोल केवी मिथ्या. माते दिदला वरसत्या, त्यासी घड माझी हत्या. पुत्रासवे देईन पुराण, म्हणून आठवे श्री गुरुशी. देवा माते गंजलेसी, विश्वास केला मी तुम्हासी. सत्यवाक्ये तुझे म्हणत, आपण केले पुनर्चरण. फळा आले मज साधन, आता तुझोरी देईन प्राण. काय विश्वास तुझ्या साने, येणे परी रात्री. दुःख करीत से ते नारी, उदय झाला दिनकरी. प्रातकाळी पर्येसा द्विजन्या ते मिळवणे सकळे. येते तये द्विजय जवळी, वाया दुःख श्रिये जवळी. वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू. जय जय समयी होणार गती, ब्रह्मादिका न चुके ख्याती. चला जाऊ गंगे प्रीती, प्रेत संस्कार करू आता. ऐसे वचन ऐकोनी महाक्रोश करी म्हणे, आपणासेत घालावणे अथवा नेदी प्रेतासी. आपणासेत बाळासी, करापा अग्नी प्रवेशी. हे रवी नेदी प्रेतासी,
म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती तेचे नवसी नवसी तू स्त्री कर्कसी प्रेता सवे प्राण देसी कवन धर्म सांगा नाही देखिले न ऐकिले काणे पुत्रा सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणे आत्महत्या महादोष दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करू नेदी संस्कार अथवा नाये गंगा तीर ग्रामे आकांतार वर्तला इतुक्या वत्सारी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसी सविस्तारे आत्मज्ञान तये वेळी यती नव्हे तोची गुरु आला नरवेशधारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल प्रियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसमद्परिहार प्रेतजननी शोकनं नाम विशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओई संख्या 83 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.